हाय फ्रेंड, तर मी अथर्व. तर तुम्ही आहात आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे महत्त्वाकांक्षा जी ब्लॉग्स. तर तुम्ही पाहू शकता सकाळचे 6:30 वाजत आहेत. तर मी आहे माला स्टेशनला. तर आज मी जात आहे जुहू येथील इस्कॉन टेम्पल माझ्या फ्रेंड्ससोबत. चला तर ट्रेन आलेली आहे. आता आपण अंधेरीला जाऊया आणि अंधेरीला बस पकडून इस्कॉन टेम्पलला जाऊ. तर सकाळचे 6:30 वाजले तरी तुम्ही पाहू शकता तिथे गर्दी आहे. तर चला, अंधेरी स्टेशन आलेलं आहे, उतरूया आपण. तर ट्रेनमधनं उतरून आपण आता अंधेरी वेस्टला जाऊया. तिथे फ्रेंड्स थांबलेले आहेत. तर फ्रेंड्स भेटलेले आहेत. तर आता जातो आपण नागोरी हॉटेलमध्ये चहा प्यायला. चहा घेऊन झालेले आहे. तर आता आपण जातो आहे मंदिराकडे. आपण चालू बस पकडायला. सिग्नल सोडला ना विघ्नेश, सिग्नल सोडल्याच्या नंतर साहिल सिग्नल 66 या बसने आपल्याला इस्कॉनला जाता येईल. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता बघा इस्कॉन टेम्पल. बनवायचं कारण म्हणजे आम्ही आलो आहोत इस्कॉन टेम्पल, पाहू शकता. तर आता आतमध्ये जातोय. व्हिडिओ नक्की बघा. तर हे आता आम्ही इस्कॉनच्या समोरील श्री मुकेश्वर देवालय यामध्ये आलेलो आहोत. तर आता आम्ही सेकंड फ्लोअरला जात आहोत. आधी पहिल्यावर तर चल. विष्णूंचे दशावतार रूप, त्यातलं पहिलं रूप जे आहे ते मत्स्य रूप आहे, जे दुसरं रूप आहे ते कुर्मा आहे, जे तिसरं रूप आहे ते वराह आहे,
जे चौथं रूप दिसत आहे ते नरसिंह आहे, 5वं रूप जे आहे ते वामना आहे, 6वं रूप जे आहे ते परशुराम आहे, त्यानंतर जे रूप आहे ते राम आहेत, त्यानंतर जे रूप आहे ते श्रीकृष्ण आहेत, त्यानंतर जे रूप आहे ते गौतम बुद्ध आहेत व त्यानंतर जे रूप आहे ते शेवटचे कल्की आहेत जे अजून यायचे आहेत. व इथं आपल्याला विठ्ठलाची मूर्तीसुद्धा दिसत आहे. त्या विठ्ठलाच्या मूर्तीचं रूप जे घेतलं होतं ते भगवान श्रीकृष्णांनी घेतलं होतं. तिसऱ्या माळ्यावर आपल्याला गणपती बाप्पांचे विविध प्रकारचे मूर्त्या बघायला भेटत आहेत. अप्रतिम मूर्त्या आहेत. हा सिद्धिविनायक आहे, बल्लाळेश्वर आहे, हा रायगड पालीचा आहे हां आणि हा आहे सिंधुदुर्गाचा आहे हा. आणि ह्यांची मला त्याचप्रकारे आपण जात आहोत तिसऱ्या माळ्यावर. इथे आपल्याला देव्या दिसत असतील. इकडे इथे 10 रूपं आहेत. ज्यातलं पहिलं आहे श्री शैलपुत्री, जे दुसरं आहे ते आहे श्री ब्रह्मचरणी, तिसरं जे आहे ते आहे श्री चंद्रघाटा, चौथं जे आहे ते श्री कृष्णांडा, 5वं जे आहे श्री स्कंदमाता, 6वं जे आहे ते श्री कात्यायनी, 7वं जे आहे श्री कालरात्री, 8वं जे आहे ते आहे श्री महागौरी, 9वं जे आहे ते आहे श्री सिद्धियात्री आणि 10वं जे आहे ते आहे श्री सरस्वती. तेव्हा मंदिरातून निघालं तर प्रसाद खाल्ला. प्रसाद पण खूप मस्त होता. श्री राधा रासबिहारजी मंदिर आणि श्री मुकेश्वर देवालय यांचं दर्शन घेऊन झालेलं आहे. आता आम्ही कॉलेजला निघतो का. विघ्नेश, साहिल, अनिकेत. आजचा व्हिडिओ इथेच संपलेला आहे. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.